उन्हात पाऊस पडलं माहिती आहे ना काय होतं, इंद्रधनुष्य येतं. हे बघा आलंय, हे बघा दिसलं का? नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आणखीन एका नवीन व्लॉगमध्ये. आणि आजचा व्लॉग खूप स्पेशल असणार आहे. आणि आजच्या व्लॉगची सुरुवात ही बघा कुठून झाली बघायची का? बघा बांधकामापासून. आज सकाळीच बांधकामावरती आलो आहे. किती वाजले सकाळचे बघा, 8:45 वाजलेत. आणि एवढ्या सकाळी बांधकामावरती आलो आहे कारण की आज आहे स्लॅबचं काम होणार आहे आज. त्याच्यामुळे लवकर आले. पप्पा पण येतात ते. आणि मग आता दिवसभर इकडेच स्लॅबचे कामं. खूप लहानपणी आपल्या घराचं काम चालू होतं तेव्हा स्लॅब बघितलं होता, ते कसं करतात काय करतात, खटखट उचल कसले ओरडतात ना ते जोरात, असं ते आज सगळं तुम्हाला पाहायला मिळणार आहे व्लॉगमध्ये. त्याच्यामुळे व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चलो आता तयारी करूयात. सगळी सोय करायची, पाण्याची सोय करायची आहे, लाईटची सोय करायची आहे. तर मोटर वगैरे सगळं जोडाजोडी करून ठेवायचं, म्हणजे ते आलं की जोडून त्यांचं काम चालू करतील. चलो काय चालू टेरेसवरती बघा, चालू आहे त्यांचं काम अजून फायनल टचअप. मी आले आहे ना, याच्या खाली पुठ्ठे लावलेत. हो, याच्या खाली पुठ्ठा असतो ना, तो लावला आल्या सगळीकडं. मग ते परत पॉईंट जे त्याचे ते पुठ्ठा काढतात आणि ते परत प्लास्टरमध्ये नाही दिलं, लाईट फिटिंगसाठी होल मिळतं, तर ते तिथं करून घेतलं म्हटलं. आल्या सगळे होल, सगळे जिथं पॉईंट आहेत ना तिथं सगळीकडं ते काढलं आहे. हो, इथं पण टाकलं. सगळ्या ह्याच्यात भरपूर पॉईंट आहेत, 1-2 असे प्रत्येक पार्किंगच्या याला सगळीकडे पुट्ट्याचं टाकून दिलेत. आणि आता वेट करतो आहे त्यांची यायची. आणि पप्पा आले होते, परत गेले तेव्हा. चलो गाईज, हे बघा 11:15 वाजलेत, अजूनही स्लॅबवाला कोणी आलेलं नाही आहे. आणि मेन म्हणजे जो येणार होता स्लॅबवाला, त्याचा मोबाईल पण स्विच ऑफ येतो आहे. आता काय कळलं आज होईल का नाही काय माहिती, का पोपट होतो आमचा काय माहिती. आणि सगळी तयारी करून झाली, सगळं झालं, फुल हार सगळं आणलं आहे, मोटर जोडली, सगळं केलं आहे. पण आता नेमकं तोच आला नाही अजून. आता येतोय का नाही ते पण माहीत नाही, मोबाईल स्विच ऑफ असल्यामुळं. मग काय होतं काय माहिती, का उद्यावरती जातो स्लॅब. चला बघूया, वाट बघूया अजून 12 वाजेपर्यंत. आलं तर ठीक, नाही तर मग जाऊ घरी. मग आता काय उगाच. नेक्स्ट डे. नमस्कार, गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे कालच्याच ब्लॉगमध्ये. तर काल आपण स्लॅबच्या तयारीने गेलो होतो आणि आपला पोपट झाला, स्लॅबच झालं नाही कारण की ते स्लॅब टाकणारेच आले नव्हते. मग आज आलेले आहेत. आणि आज कधी निघले, त्यांना म्हटलं पहिलं तुम्ही तिथं पोहोचा आणि मग मला फोन करा. मग ते पोहोचलेले आहेत तिथं. आणि मग आता निघालो इथून, चालू झालं काम. तिथं खाली मातीसाठी घर आहे ना, त्याच्यामुळे ते मशीन लावायला जमाना. आता बघा टेम्पोने मागं सापडतं. कशी गोडी तर टकली देत बघा. गाडी पुढून याला लावलं, पिकअपच्या खाली बांबू लावला आहे, त्याच्यातून ओढतात. सॉरी ढकली देत, टाकलं काय टेक्निक असेल. मागचं काय बघा, मागचं चालतं ओढ आले. डेंजर ड्रायव्हर आहे हा बघा, गाडीचा कसा पिट्टा पाडी दे बघा. चलो गाईज, फायनली 2 तासाच्या प्रयत्नानंतर फायनली मशीन बघा तिथं बसलीच. आणि आता काम चालू करायचं. आणि एक हार फुल कालच आणलं होतं, ते आज कामी आले. चला पूजा वगैरे करू. आपल्या इथं पूजेला लय महत्त्व आहे. कोणते शुभ कार्य करायचं म्हणलं पहिली पूजा करतात, स्लॅबच्या आधी पण पूजा. त्याच्यामुळे आता पहिली पूजा करून घेऊ इथं, आणि मग परत काम चालू होईल. पूजा आणि दक्षिणा. चला वरची झाली, आता खालची पूजा.
करू करू एवढं करा तुम्ही, जाताना देतो तुम्हाला, जाताना करू, जाताना देतो, करा एवढं तर करा. करते चालू 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 चालू. झालं चालू. आता फक्त आरडे ऐकायची. टाकणार रे करणार रे. 48 पावणे 1 वाजता चालू झाला स्लॅब. हो किती वाजेपर्यंत संपवतात. चालू केली पण मोटर चालू केली मशीन. आलो टेरेसवर बघा. पहिला मिक्सर टाकतील आता. पहिला बघा फायनली चालू झालं. स्लॅबचं काम बघितलं. एक खाली भरतात वरती करतात, खाली लगेच खालचं भरून मिक्स करून वर चालू झालं आहे सगळं. एक होईल आता. बघा टीमवर्क बघा. इकडं 3 जण खडी टाकतात, 3 जण कस टाकतात. इकडं हा माल कालवायला मशीनवर 1 जण बघायला, लक्ष द्यायला, सिमेंटची गोणी टाकायला 1 जण, वरती खाली करायला 2 जण, आणि ती मशीनवर खाली करायला 1 जण. असं टीम कोऑर्डिनेशन आहे. टीमवर्क कसं होतं ना ते इथं कळतं बघा. प्रॉपर टीमवर्क. सगळ्यांना सांगितलेलं आहे लिमिट, किती गोण्या टाकायच्या, किती पाट्या टाकायच्या, एवढं ते टाकतात आणि मोकळं जातं. प्रॉपर काम होतं, वेळेत काम होतं. पप्पा बघा गप बसणारच नाही पप्पा. काहीच परत पोपट झाला. काय झालं ते वर घ्यायची जी लोडची मशीन असते ना, तेव्हा दाखवतो. तेव्हा तेव्हा ते लोक थांबलेत, सगळं काम थांबवलं. ती मशीनच खराब झाली. त्याच्यावर म्हणतात लय लोड आला म्हणून ती खराब झाली म्हणतात. आता काय माहिती काय झालं. आता चालल्यात बदलून आणायला, दुसरे घेऊन येतो म्हणले. 5-6 बकेट गेले असते ना वरती, तर वरतं काम थांबवलं बा. मशीनच खराब झाली, त्याची मोटर का काय खराब झाली. चालल्यात घेऊन. एवढंच झालं स्लॅब. बाटलीने भरतात आता वर, कारण ते बाटलीत त्या माल कालवलेला होता ना, तर तसंच राहील म्हणून बाटलीने वर चढवते. आणली बा दुसरी मशीन. हे बघा चलो गाईज. हे बघा 3:15 वाजलेत आणि आता चालू झाली मशीन. आता ड्रोन लावूयात, ड्रोनने व्हिडिओ घेऊयात आपण.
प्लीज हे बघा मटेरियल किती संपवलं खालचं बघा बघा. बराच जुगुरा संपवत आणलं यांनी. इकडं खडेचं बी अर्धा नाही बांधता येणार, 30% संपवलं आहे आणि कसचं बी 30%च संपवलं आहे. सिमेंटच्या गोण्या सगळ्या संपवल्या तिथल्या. तिथं अख्खे सिमेंटच्या गोण्या होत्या 80 एवढेच राहिलेत. आणि स्लॅब बघायचं किती झालं आहे हे बघा. दिसत तर काहीच नाही स्लॅबचं किती झालं आहे किती नाही काय नाही. सगळं गुतलं आहे बीममध्ये. हे आडवेचे बीम आहेत ना याच्यात सगळं मटेरियल गुतलं आहे. एवढं झालं टाकतात अजून वर काय एवढं दिसतं ना गज उघडेच दिसतात बघा. काय आता कवा व्हायचं काय नाहीच. एकदा का बीम बुजले का मग नाही लवकर होईल. आता इथं बघा इथं प्लेन पण केलं आहे त्यांनी सगळं टाकून. हे बघा प्लेन केलं आहे सगळं त्याच्यामुळे व्यवस्थित दिसते. आता बाकीचं करतील आपण आहेच अपडेट घ्यायला. मग काय चालू भरली का चालली आहे. इकडं बऱ्यापैकी झालं बीम भरून. आता इकडं पायऱ्या भरायचं काम चालू आहे. पायऱ्या कशा भरतात बघा. वरतून दिलं का अरे बघा खाली गरंगळत जाते बघा. एक टप्पा कसा बनवतात. वरतून वरती त्यात बघा तिथून वाचला ना इथं खाली होतं बघा. एक टप्पा अशा पायऱ्या बांधतात. अर्ध्या पायऱ्या आधीच बनवतात अर्ध्या नंतर याच्यात बांधतात. अरे सगळ्या जणांना माहिती असेल पण तरी पण सांगतो. बघायला मजा येते आपण आधले काम रोज नसतात ना. काहीच एवढ्या वेळाच्या प्रयत्नानंतर म्हणजे आता बघा 5:09 झाले. वेळाच्या प्रयत्नानंतर आताशी मटेरियल पुढे दिसायला लागले. हे बघा आताशी स्लॅब जरा वाटतोय. 2-3 तास झालं स्लॅबचं काम चालू आहे. सगळं बीममध्ये अडकलेलं मटेरियल म्हणलं होतं तुम्हाला ते गेलं. इकडं बघा अजून मोकळेच आहेत गज सगळे. आता कुठं मटेरियल दिसायला लागले. आता काय पटापटा भरून घेते बघा. वातावरण बघा इकडं ऊन पडलं आहे आणि इकडं सगळं ढग भरून आले बघा सगळं. चला आता असलं त्यांना आता पटपट भरायचं चाललं आहे. आता एकदम लेवल करायला येईन लगेच लेवल करून होऊन जायचं. काही जेव्हा जोरात पाऊस आला आहे त्याच्यामुळे आता काम थांबवलं जरा. काय सुधरून जाईना कडे लईच जोरात पाऊस आला आहे लईच. सगळे बाजूला पळालेत हा ना. ऊन पण आहे आणि पाऊस पण आहे काय कळलं ना. हे बघा कुठं लपला आहे आघाडी बघा. सिमेंटच्या कोणाच्या इथं लपला आहे आतमध्ये पावसाने थोड्यासाठी गोठा करून नाही गाड्या. आता जोरात यायला लागला एक बघा. तेच उन्हात पाऊस पडलं माहिती आहे ना काय होतं. इंद्रधनुष्य येतं हे बघा आलंय. हे बघा दिसलं का कसलं भारी व्यू दिसतं बघा इंद्रधनुष्याचं. उन्हात पाऊस पडलं कधी दिसतं बघा. वाव कसलं भारी दिसतं हा. उन्हात पाऊस पडल्यावर दिसणारं इंद्रधनुष्य. काय 5:55 झाले बघा बरोबर. 555 टी ब्रेक. सगळे चहा प्यायला थांबले तिथं. चहाचा ब्रेक आहे काही बघा. एवढं काम झालं आहे अंधार व्हायला लागला आहे. एवढं स्लॅबचं काम झालं आहे थांबा दाखवतो. लेवलिंग चालू आहे अजून. हे बघा साईड बाय साईड लेवलिंग चालू आहे. इकडं वरती त्यात चलो काहीच आता वरतून खाली आलो आहे कारण वरती थांबायलाच जागा नाही. सगळं स्लॅब भरत आला आहे. चला ड्रोनने बघूयात किती झाला आहे स्लॅब किती राहिला आहे. चलो
गाईज झालं स्लॅब शेवटचं, मला वाटतं एक शेवटची भरतीन बादली, कारण ते सगळं झालेलं आहे बघा. आता त्यांच्यापेक्षा मग अवतारच बेकार झालं आहे. आता थोडा थोडा पाऊस चालू झाला आहे. एवढा पाऊस नाही आला म्हणजे बरं 2-3 तास, नाही तर सगळं स्लॅब सिमेंट वाहून जाईल. उद्या ते एकदम पक्का होईल सिमेंट. येऊ ना उद्या पाणी मारायला द्यावं लागेल. उद्या आलं कसं झालं आहे. चला केलं एन्जॉय, स्लॅबचा ब्लॉग केला एन्जॉय तुम्ही सगळ्यांनी. कसं स्लॅब टाकतात काय ते आवडलं असेल तर सबस्क्राईब करा. आणि आता यांची दोन्ही भांडी चालू होतील, तोपर्यंत मी पण निघतो आता आवरून घरी, तर घरी जावं लागेल. हे अवतार कचरे झालं बघा, कपडे बिपडे बघा उभरले. चलो निकलते आधी आपण.